नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण संतवाणी 9वीचं संतवाणी बघणार आहे. जैसा वृक्ष नेणे. संत नामदेवांनी सांगितलेली ही कविता आहे, त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. जैसे, जैसा म्हणजे जसे, जसा, वृक्ष झाड, नेणे जाणत नाही. संत नामदेव म्हणतात जसा वृक्ष जाणत नाही. मग आता संत नामदेव यांच्याविषयीचा परिचय आपण बघणार आहोत. संत नामदेव यांचा जन्म झाला 1270 आणि मृत्यू झाला 1350. ते वारकरी संप्रदायातील संत कवी होते. ते वारकरी संप्रदायातील होते. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची वारकरी संप्रदायातील संत कवी होते संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा ही कशी होती? सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली. संत नामदेवांनी फक्त मराठीत काव्यरचना केली आहे का? नाही, तर संत नामदेवांनी हिंदीतही काव्यरचना केलेली आहे. आणि नुसतंही महाराष्ट्रात ते फिरले नाही, तर पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका म्हणजे ध्वज पताकासुद्धा फडकवली. मग त्यानंतर शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथातही त्यांचे 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. आणि संत नामदेव यांचं वर्णन शिखांचं जे गुरुग्रंथ साहेब आहे, या गुरुग्रंथ साहेब यात 61 कवने समाविष्ट असून त्यामध्ये भक्त नामदेवजी की मुखबानी असं म्हणून त्याचा उल्लेखही केलेला आहे. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 प्रथम लोकांसमोर आली. आणि संत नामदेवांची अभंगगाथा ही 1892 लोकांसमोर आली. आणि आता प्रस्तुत अभंगात म्हणजे संतवाणी जैसा वृक्ष नेणे, प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. यामध्ये काय केलेलं आहे? संतांना वृक्षाची उपमा दिली, उपमा अलंकार सांगितलेला आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची उपमा देणे म्हणजे त्या दोघांमध्ये साम्य दर्शवणाऱ्या शब्दांनाच आता उपमा असे म्हणतात. मग आता प्रस्तुत कवितेत काय सांगितलेलं आहे? आता तुम्हाला कळलेलं आहे की संत नामदेवांविषयीची माहिती मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर अभंगात काय दिलेलं आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं की या अभंगामध्ये संत नामदेवांनी काय म्हटलेलं आहे? संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे. म्हणजे संत हे कोणाप्रमाणे आहे? वृक्षाप्रमाणे. आणि वृक्षासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? झाड. वृक्ष म्हणजे झाड. आता आपण शब्दशः अर्थ बघूया. जैसा, जैसा म्हणजे जसा, ज्याप्रमाणे, जैसा याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे. वृक्षाला काय म्हणतात? झाड. वृक्ष झाड. नेणे जाणत नाही. मान अपमान. मान म्हणजे सन्मान. मान सन्मान किंवा गौरव. आणि अपमान म्हणजे अवमान, अवहेलना. मग आता तैसे, तसे. पहिले सगळ्या शब्दांचा अर्थ, 2 ओळींच्या शब्दांचा अर्थ बघू. तैसे, तसे. सज्जन म्हणजे संत. वर्ताती, वागतात. हे झाले शब्दांचे अर्थ. हे अर्थ व्यवस्थित वहीत लिहायचे आहे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ताती. ज्याप्रमाणे वृक्षाला, झाडाला मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, ते मान अपमान जाणत नाही. त्याप्रमाणे त्या वृक्षाप्रमाणे सज्जनांचे वर्तनही असतात. ज्याप्रमाणे वृक्षाला म्हणजेच झाडाला मान अपमान, सन्मान किंवा
अवमान या दोन्ही गोष्टी काहीच वाटत नाही, या दोन्ही गोष्टीचं काहीच वाटत नाही. मान अपमान ते जाणत नाही. त्याचप्रमाणे त्या वृक्षाप्रमाणेच सज्जनही असतात. सज्जनांचे वर्तनही वृक्षाप्रमाणे झाडाप्रमाणेच असतात. नंतरच्या ओळींचा अर्थ, येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती तया नाही. आता काय म्हणताय संत नामदेव? चित्ती म्हणजे मनात, चित्ती मनात. तया म्हणजे त्यांना, मग येऊन या पूजा प्राणी जे करते. आता या ठिकाणी प्राणी कोणाला वापरलेला आहे? प्राणी म्हणजे मनुष्य. प्राणी हे कोणाला म्हटलेलं आहे? मनुष्याला म्हटलं आहे, माणसांना म्हटलेलं आहे. मग काय म्हणते संत नामदेव? येऊन या पूजा प्राणी जे करीती, म्हणजे कोणी माणसांनी मनुष्याने येऊन झाडाची पूजा केली तरी झाडाला किंवा वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद कधीही होत नाही. ते कधीही पूजा केली म्हणून आनंदित होत नाही आणि पूजा केली नाही म्हणून दुःखी होत नाही. या दोन्ही गोष्टी त्यांना समान वाटतात. त्यामुळे त्यांना सुख दुःख हे ते कधीही झाड जाणत नाही. त्यांच्याप्रमाणेच कोण आहे? संत आहे. येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती तया नाही. येऊन या पूजा प्राणी जे करीती, मनुष्य प्राणी येऊन, कोणीही माणसांनी येऊन या झाडाची पूजा केली अथवा पूजा केली नाही तरी त्याचं सुख त्यांच्या मनाला, सुख किंवा दुःख त्यांच्या मनाला कधीही होत नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. अथवा म्हणजे किंवा छेदू नका म्हणजे तोडू नका. छेदू नका, तोडू नका. अथवा किंवा कोणी प्राणी येऊन, आता प्राणी कोणाला म्हटलेलं आहे? मनुष्याला म्हटलेलं आहे. म्हणून संत नामदेव काय म्हणताय की किंवा कोणी प्राणी येऊन या झाडाला तोडलं, पूजा करत असेल तरी त्याचा मान अपमान आम्हाला वाटत नाही, आनंद होत नाही किंवा दुःखही होत नाही. किंवा कोणी मनुष्य येऊन या झाडाला तोडत असेल तरी त्यांना कधीच झाड असं म्हणत नाही की आम्हाला तोडू नका, असं कधीच झाड मनुष्याला म्हणत नाही. किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले तरी त्या माणसांना तोडू नका असे म्हणत नाही. तो कधीही अविचलित होत नाही, अविचलितच राहतो. कधीही तो त्यांना ओरडत नाही, त्यांच्यावर दुःखी होत नाही. नंतर निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. मग आता काय म्हटलेलं आहे? निंदा म्हणजे अपमानास्पद बोलणे, अपमान किंवा अपमान करणे, अपमानकारक बोलणे, अपमानकारक बोलणे. स्तुती म्हणजे प्रशंसा, स्तुती म्हणजे प्रशंसा. निंदा म्हणजे अपमानकारक बोलणे, वाईट बोलणे, आणि प्रशंसा म्हणजे स्तुती म्हणजे प्रशंसा किंवा कौतुक असं आपण म्हणूया. मग आता कवी काय म्हणतात? निंदा स्तुती सममानिती जे संत कसे आहे? निंदा स्तुती या दोन्ही गोष्टी त्यांना कसे वाटतात? समान वाटतात. त्यांचं आता सज्जन हे कसे असतात? त्यांचा अपमान करो लोक किंवा त्यांची प्रशंसा करो, कधीही त्यांना त्या गोष्टीचं दुःख होत नाही, कारण या दोन्ही गोष्टी त्यांच्या दृष्टिकोनातून कशा आहेत? समान आहेत. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधू संत पूर्णतः कसे आहे? धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान. धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान. मग आता हे संत कसे असतात? पूर्ण धैर्यवंत.
म्हणजे पूर्णतः धैर्यवान असतात, निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही, ते कधीही दुःखी होत नाही. नंतर आहे नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाये. संत नामदेव म्हणतात काय? नामा म्हणे म्हणजे संत नामदेव म्हणतात काय म्हणतात? अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, त्यांची जरी होय भेटी, असे जेव्हा म्हणजे वृक्षासारखे असलेले हे जे संत आहे, अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, जेव्हा ते आपल्याला भेटतात मिळतात, तेव्हा साक्षात तरी जीव शिवा गाठी पडून या जाये. जीव, जीव म्हणजे प्राण, जीव म्हणजे प्राण जीव, आणि शिवा म्हणजे परब्रह्म, परब्रह्म, परब्रह्म. काय म्हणताय संत? संत नामदेव म्हणतात अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे साक्षात परब्रह्म भेटीचे आनंद मनाला प्राप्त होते. या पद्धतीने या कवितेचा अर्थ मी सांगितलेले. आता आपण प्रश्नोत्तरे बघू थोडक्यात पटपट. आणि आता तुम्हाला दिसत असेल पहिला प्रश्न आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. आता वृक्ष आणि संत यांच्यामध्ये असलेलं साम्य लिहायचं आहे. इथे लिहायचं आहे मान अपमान जाणत नाही. काय लिहाल इकडे? वृक्ष हे कसे असतात? मान अपमान, अपमान जाणत नाही, मान अपमान जाणत नाही. मग इकडे लिहायचं आहे संत कसे असतात? संत कसे असतात? निंदा स्तुती समान मानतात. निंदा स्तुती समान, समान मानतात. निंदा स्तुती समान मानतात असं या ठिकाणी लिहायचं आहे. मग त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा. वृक्ष, आता झाड आहे, घटना दिली आहे, वंदन केलं, झाडाला वंदन केलं तर काय परिणाम झाला? त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. याचं सुख, सुख, सुख वृक्षाच्या मनात नसते. ओके. मग त्यानंतर घाव घातले. आता झाडाला घाव घातले तर झाडाला काय वाटते? तोडू नका असं ते कधीच म्हणत नाही, असे म्हणत नाही. असे म्हणत नाही. त्यानंतर सत्यवचन, सत्य शोधून लिहा. सत्यवाक्य कोणतं आहे? संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते की संतांना सन्मानाची अपेक्षा असते? संत निंदास्तुती समान मानत नाही की संत सुख आणि दुःख समान मानत नाही? तर वाक्य कोणतं आहे यातलं करेक्ट? संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. सत्यविधान म्हणजे खरं विधान लिहायचं आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्ष म्हणजे झाड, सुख म्हणजे आनंद, आणि सम म्हणजे समान, सारखा असं लिहायचं. नंतर काव्यसौंदर्य अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका, या ओळीचा समजलेला अर्थ लिहायचे. काय लिहाल की प्रस्तुत प्रश्न हा संतवाणी जैसा वृक्ष नेणे या संतवाणीतील असून संत नामदेवांनी यात संतांना वृक्षाची उपमा देत असताना प्रस्तुत ओळ दिलेली आहे. वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते. कोणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही, किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातला तरी या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाही. अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात. मग नंतरचा प्रश्न आहे निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीचा पंक्तीतील विचार सौंदर्य लिहायचा. विचार
मग यात काय सांगितलेलं आहे? संत नामदेव म्हणतात की संतांची महती सांगत असताना ते म्हणतात की संतांची कोणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाही, त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात, हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या काव्यपंक्तीतून त्यांनी सांगितलेला आहे. अभिव्यक्ती प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. आता संत नामदेवांनी जे सांगितलेले आहे याचं मत व्यक्त करायचं आहे. काय म्हटलेलं आहे? उपमे संदर्भातील मत. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिलेली आहे. आम्हाला ती योग्य वाटते. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदार वृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. संत सज्जनही निरीच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कोणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही. संत सज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षाप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थक आहे. आणि दुसऱ्या याच्यात तुम्हाला आवडलेले जे काही अभंग असतील, एखादं संत तुकारामांचं, संत नामदेवांचं, कोणतंही, त्याच्यावर आधारित त्या 2 ओळी लिहायचं, त्याचा अर्थ स्पष्ट करायचा. अशा पद्धतीने संपूर्ण कवितेचा संतवाणीचा अर्थ व्यवस्थित लिहायचा, कठीण शब्दांचा अर्थ लिहायचा आणि फोटो माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवायचा.